थोडंसं त्याचं ट्रायंगल आहे आणि मग त्याच्यामध्ये येणारे पावटे, ती मुलं, त्यांचं अटॅचमेंट, त्यांच्या एकमेकांशी असलेलं कनेक्शन. एज्युकेटेड पावटे पण आहेत, अनएज्युकेटेड पण आहेत. म्हणजे त्याला शिक्षणाशी त्याचा काही संबंध नाही बेसिकली. पावटेपणा असायला बेसिकली कुठलीच कॅटेगरी असण्याची गरज नाही आहे. तर कदाचित असं आपण म्हणूया की बरं झालं तो थांबला आणि आता तो 11 एप्रिल नंतर कळेल की किती किती बरं झालं ते आम्हाला मोजायचं आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. पावटॉलॉजी नेमकं काय आहे ते ट्रेलरमधून बघायला मिळेल, पण पावटॉलॉजीचा नेमका अर्थ काय हे आपल्याला चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघितल्यानंतरच कळणार आहे. याच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक माझ्यासोबत आहेत. बरं, तर दोन्ही चित्रपटाचे दोन दिग्दर्शक जरी असले तरी त्यांचं बघायचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असेलच, याबद्दल काहीच शंका नाही. कारण का एका साईडला रंगपतंग आहे, एका साईडला रेडू आहे. या दोन चित्रपट आमच्यासाठी खरंच खूप भारी होते. पर्सनली मला दोन्ही चित्रपट आवडलेले. रंगपतंगाचा एक पूर्ण वेगळाच पॅरा होता. त्याच्यानंतर रेडूचा ऑरा आज देखत तसाच आहे, त्या गाण्याचा ऑरा आज तसंच आहे. काय आहे नेमकं पावटॉलॉजी आणि काय घेऊन आले पावटॉलॉजी? सर, तुमच्यापासून सुरुवात करायला. नमस्कार. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा चित्रपट जो 11 एप्रिलला रिलीज होतो आहे. त्याच्यामध्ये जी रिकाम टेकडी मुलं असतात, ज्यांना आपण पावटे म्हणतो, त्यांची ही गोष्ट आहे. आता ह्या मुलांना एकत्र येऊन त्यांचं एक इन्स्टिट्यूट फॉर्म करून ते एका विद्यापीठात सुरू करण्याचं डेअरिंग एक प्राध्यापक दाखवतो. गिरीश कुलकर्णी यांनी ती भूमिका केली आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे कलंत्रे, त्यांची भूमिका केली आहे सयाजी शिंदे यांनी. ह्या दोघांमधले थॉट, त्यांच्यातला संघर्ष आणि हे जे काही इन्स्टिट्यूट सुरू होतं आहे हे योग्य नाही आहे असं करणं, असं मानणारे आणखीन एक खूप सिनियर प्राध्यापक थत्ते, ज्यांची भूमिका दिलीप प्रभावळकरनी केली. असं ते थोडंसं त्याचं ट्रायंगल आहे आणि मग त्याच्यामध्ये येणारे पावटे, ती मुलं, त्यांचं अटॅचमेंट, त्यांच्या एकमेकांशी असलेलं कनेक्शन, ह्याच्यामध्ये त्यांचं चालू असलेलं शिक्षण, त्याच्या थेअरीज, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गंमत आहे ती सगळी. ही मूळ कथा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी याच नावाची, संतोष शिंत्रे यांची. आणि त्या कथेवर आधारित मी त्याचे कथेचे राईट घेऊन त्याची पटकथा संवाद लिहून मग त्याचं हा चित्रपट असा झालेला आहे. सर, काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून पावटॉलॉजी काय आहे आणि काय एवढे पावटे, काय एवढे असे भरलेले आहेत? कारण का प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असे पावटे असतातच, पण या चित्रपटातल्या पावट्यांची काय खरी वेगळी धमालच आहे? काय सांगाल? पावटे हे आपल्याला जगात सगळीकडेच दिसत असतात ते, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. एज्युकेटेड पावटे पण आहेत, अनएज्युकेटेड पण आहेत. म्हणजे त्याला शिक्षणाशी त्याचा काही संबंध नाही बेसिकली. पावटेपणा असायला बेसिकली कुठलीच कॅटेगरी असण्याची गरज नाही आहे. तर त्या कन्सेप्टवरती हा सिनेमा लिहिला गेलेला होता आणि म्हणून तो खूप एक्साईट करत होता आम्हाला बनवण्यासाठी. आणि ऑफकोर्स तो करण्याकरता आम्ही साठी बरेचसे निर्माते शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ते मिळाले नाही. त्यानंतर रेडू झाली, व्हिडिओ पार्लर आम्ही सिनेमा केला आणि मग समहाऊ आमच्या डोक्यात आलं की अरे ही खूपच उत्तम आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर वाचूनसुद्धा ती फिल्म आपल्याला तेवढीच ताजी आणि तितकीच एनर्जेटिक वाटते आहे. तर मग आपण ही केलीच पाहिजे. म्हणून मग तो करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि फॉर्च्युनेटली ती सक्सेसफुली कंप्लीट झाली आणि आता ती रिलीजसाठी रेडी आहे. जेव्हा ट्रेलरला सोहळा पार पडत होता ना, तेव्हा असं सुद्धा होतं की पॅन्डेमिकच्या आधीपासून आपला हा चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने बनलासुद्धा, किंवा तेव्हापासून सुरुवात झालेली. आज 5 वर्ष पूर्ण होतात. मार्चमध्ये 5 वर्ष पूर्ण होतात पॅन्डेमिकला. मी तर असं बोलायला हरकत नाही की ती 5 वर्षांना चांगल्यासाठीच गेली, कारण का आत्ता ज्या पद्धतीचा जो सोर्स आहे आपल्याला पावटॉलॉजीसाठी तो तेव्हा मिळाला नसता. एकंदरीत काय सगळ्याकडे बघणं तुमचं आहे? काय आता जे होतं ते चांगल्यासाठी ही म्हणायची पद्धत आहे. त्याचा फायदा असा असतो, त्याची सायकोलॉजी आहे की जे होतं ते वाईट होतं असं म्हटलं तर आपण दुःखी होतो. त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी असं म्हटलं की एक जगायची प्रेरणा मिळत असते. तर आपण असं म्हणूया की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आहे, तर चांगलं झालं आहे असं बोलायला पाहिजे आहे. आणि योगायोगाने आम्हाला याचे प्रेझेंटर जे आहेत ते चांगले मिळाले, त्याचे बिझनेस हेड चांगले मिळाले, ते अतिशय मनापासून काम करत आहेत. या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला जी एनर्जी जाणवते आहे टीजर लॉन्च केल्यापासून आणि आज ट्रेलर लॉन्च आहे, तर ती एक पॉझिटिव्हिटी आम्हाला खूप जाणवते आहे सगळ्यांमध्ये. ज्या पद्धतीने लोकांचा फीडबॅक येतो आहे तोही चांगला होतो आहे. तर कदाचित असं आपण म्हणूया की बरं झालं तो थांबला आणि आता तो 11 एप्रिल नंतर कळेल की किती किती बरं झालं ते आम्हाला मोजायचं आहे. बरं, तर सर टीजर आला, ट्रेलर आला, पोस्टर आलं,
भयंकर कलाकार आहेत मित्रांनो, की एकापेक्षा एक कलाकार असे आहेत. मग त्याच्यामध्ये पार्थचं नाव असं घेऊ द्या किंवा विजय सर असतील, त्याच्यानंतर आपले संदीप सर असतील, खूप चांगल्या चांगल्या कलाकारांची याच्यामध्ये नांदेड बघायला मिळते. दिग्दर्शक म्हणून किती कस लावा लागतो, की कारण का ना एवढी मोठी स्टारकार असली ना तर प्रत्येकाचं काम हे प्रेक्षकाला तेवढं चांगल्यापणे दिसलं सुद्धा पाहिजे. ही सुद्धा एक मोठी जबाबदारी असं बोलायला हरकत नाही. काय सांगाल एकंदरीत त्या स्टारकार? या फिल्मचा एक प्लस पॉईंट चांगला होता की स्क्रिप्ट जशाच्या तशा शूट करणं, एवढी एकच त्याचा गोष्ट होती. म्हणजे काहीच त्याच्यात बदल न करणं. आणि ॲक्टर्सनी पण ही गोष्ट तशीच ॲडॉप्ट केली, म्हणजे इन्क्लुडिंग सयाजी सर असतील, की त्याचं चालणं कसं असेल कलंतरेंचं हे एवढं बारीक बारीक विचार करून सुद्धा त्यांनी त्या गोष्टींवरती काम केलं. आणि आम्हाला ॲक्च्युली तसं काहीच करायचं नव्हतं, प्रसादने ऑलरेडी ते लिहून ठेवलेलं होतं, पण मागे बसून आम्ही कमांडिंग करून ते एक्झिक्यूट करून घेणं, कारण ऑफकोर्स एवढं सगळं कास्टिंग आणि हे असताना ती वेळेत कंप्लीट करणं हा पण आमचं खूप गरज होती. म्हणजे आम्ही मेंटली पण खूप एक्झॉस्ट होत होतो आणि फॉर्च्युनेटली आम्ही दोघंही एकत्र असल्यामुळे तो एक्झॉस्ट जाणवत नव्हता. आणि कुठेतरी थॉट प्रोसेस थोडीशी चेंज झाली तर ती इमिजिएटली करेक्ट होऊन ते परफेक्ट प्रोडक्ट बाहेर निघत होतं. तर तो डेफिनेटली फायदा झाला. नक्कीच नक्कीच. नाही, तोच फायदा आपल्याला ट्रेलर लॉन्चमध्ये आता बघितला सुद्धा, आणि तोच फायदा आपण चित्रपटगृहामध्ये सुद्धा बघणारच आहोत. तुर्तास इथे थांबतो, कारण का चित्रपट रिलीज झाल्यावर आपण गप्पा मारू. त्याच्यानंतरच्या गप्पा खरंच खूप इंटरेस्टिंग असतात, तसं बोलायला काही हरकत नाही. धन्यवाद तुमच्या दोघांचा. एक नवा कोरा चित्रपट, एक नवा कोरा धाटणीचा चित्रपट आमच्यासाठी घेऊन येते त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.